मंत्री छगन भुजबळ आणि खासदार पार्थ पवार यांच्यात जोरदार वाद झालेला आहे। भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यामध्ये ठेकेदारावरून वाद झाल्याची सूत्रांची माहिती आहे। अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून वाहतूक टेंडर काढले जात आहे। राज्य स्तरावरील एक टेंडर ठराविक ठेकेदाराला दिलं जावं यासाठी पार्थ पवार यांनी एका ठेकेदाराला भुजबळ यांच्याकडे पाठवलं होतं। मात्र ते टेंडर देण्यास भुजबळांनी नकार दिला आणि याच मुद्द्यावरून पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली अशी माहिती आहे। दरम्यान यावर पार्थ पवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे, पाहूया। आमच्याविषयी, विशेषतः माझ्याविषयी जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत। असं काहीही झालेलं नाहीये। मी कुठल्याही शासकीय कामात हस्तक्षेप केलेला नाही, असं पार्थ पवार यांनी म्हटलेलं आहे। दोन गोष्टी असू शकतात। पार्थ पवारली जर सगळ्याच कॉन्ट्रॅक्टची माहिती तिथं मागवली असेल तर त्यांना कोणीतरी सांगितलं असेल त्यांचे मंत्री हे खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात आणि मग भ्रष्टाचार करतात, मग कुठं कुठं भ्रष्टाचार होतोय याची माहिती मागितली असावी, नाहीतर उद्या जाऊन कोणाला तरी दुसऱ्याला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं असावं। म्हणजे आज इथं सामान्य लोक लढतायत, अडचणीत आलेत, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय हलाखीची झाली, मात्र वरती सत्ताधारी पक्ष कशासाठी लढतायत तर कुठलं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं, कशा पद्धतीने त्या ठिकाणी पैसा आपल्याला कमवता येईल नाही तर खाता येईल, हे असं जर चालत राहिलं तर दादा म्हणतात ते बरोबर आहे ना। कारण शेवट दादा भाजप बरोबर गेल्यानंतर म्हणले ना राजकारण लय वंगाळ झालेलं आहे। आमचंही मत आहे राजकारण खरंच वंगाळ झालेलं आहे। दादा धडाडीचे नेते असतील तर बाहेर येऊन तुम्ही सांगा की खरं काय घडलं, कुठं कोण काय बोललं, बघू आपण काय होतंय। माझं असं मत आहे, भुजबळ साहेबांचं कुठं स्टेटमेंट आहे का? अजिबात तसं कुठं स्टेटमेंट नाही। फक्त हे सुद्धा काय आहे, सूत्रांच्या हवाल्यानेच आहे। परवाच्या बैठकीच्या संदर्भानं मी स्वतः त्या बैठकीमध्ये उपस्थित होतो आणि त्या बैठकीमध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत त्या बैठकीमध्ये जी काही चर्चा झाली ती एवढी सकारात्मक झाली आणि त्या बैठकीच्या सुरुवातीला त्या ठिकाणी आमदारांनी ठराव केला की वहिनींनी जे काही निर्णय घेतले असतील आणि भविष्यामध्ये जे काही निर्णय घेणार आहोत त्याच्या निर्णयाच्या पाठीमागं आणि वहिनींच्या नेतृत्वाच्या पाठीमागं सर्व आमदार जे आहे ते एकमेकांना खंबीरपणे आम्ही पाठीशी आहोत असा रितसर त्या बैठकीमध्ये ठराव झाला। उलट ही बाब सकारात्मक आहे। मध्यंतरी आपण बातम्या चालवल्या की काही आमदार अशा पद्धतीनं 20-22 आमदार वेगळा ग्रुप करतायत वगैरे अशी चर्चा झाली आणि प्रत्यक्षात काय आहे तर आमदार एकत्रित येऊन वहिनींना पाठिंबा दर्शवणारा ठराव करतात। याच्या बाबतीतली बातमी कुठंच आली नाही, परंतु बैठकीमध्ये खडाजंगी झाली अशा पद्धतीच्या बातम्या आल्या। हेच फक्त आम्हाला त्या ठिकाणी फोडून काढायचं आहे।